सकाळच्या नाश्त्यासाठी आठवड्यातून एकदा तरी केला जाणारा पदार्थ म्हणजे कांदा पोहे. भरपूर वेळा कांदा पोहे कडक होतात. ते आपल्याला हवे तसे मऊ लुसलुशीत होत नाहीत. भरपूर घरांमध्ये कांदा पोहे वाटीमध्ये नाही तर ताट भरून लागतात. तर आज आपण इथे नाश्ता सेंटर सारखे मऊ लुसलुशीत कांदा पोहे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. हे कांदा पोहे जवळपास 5 ते 6 तासांसाठी असेच मऊ राहतील. स्टेप बाय स्टेप रेसिपी पाहूया. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 2 कप पोहे घेतलेत. कांदा पोहे बनवताना आपण जाड पोह्यांचाच वापर करतो. तर इथे मी 2 कप जाड पोहे घेतलेत. सर्वात आधी हे पोहे स्वच्छ करून घेऊयात. त्यासाठी हे पोहे मी एका चाळणीवर काढून घेतलेत. खाली असं भांडं ठेवलंय. आधी आपण हे पोहे चाळून घेऊयात. पोहे अशा पद्धतीने चाळून घेतल्यामुळे यामधील कचरा निघून जातो. त्याचबरोबर पोह्यांचे छोटे छोटे तुकडे झालेले असतात ते सुद्धा निघून जातात. अशा पद्धतीने पोहे स्वच्छ करून घेतले. पोहे योग्य पद्धतीने भिजवून घेणं गरजेचं आहे. तर अशा एका चाळणीवर पोहे काढून घेतलेत. खाली भांडं ठेवलंय. आता यावर पाणी घालूया. पोहे अशा पद्धतीने खालीवर करून घेऊ, म्हणजे सर्व पोहे एकसारखे भिजले जातील. त्याचबरोबर पोहे धुण्यासाठी आपण अशी चाळणी वापरलीये. त्यामुळे जास्तीचं पाणी अगदी सहज निघून जातं. पोह्यांमध्ये जास्तीचं पाणी राहत नाही. पोह्यांमध्ये जर जास्तीचं पाणी राहिलं तर पोह्यांचा लगदा तयार होतो. त्यामुळे पोहे शक्यतो अशा चाळणीवरच धुवून घ्या. तुम्ही डायरेक्ट नळाखाली सुद्धा पोहे चाळणीमध्ये धुवून घेऊ शकता. पोहे भिजून झाले. आता यावर झाकण ठेवूयात. झाकण ठेवल्यामुळे पोहे कोरडे होत नाहीत. तर आपले पोहे भिजवून होत आहेत तोपर्यंत आपण पुढची स्टेप करूया. इथे मी कढईमध्ये जवळपास 2 चमचे तेल गरम केलंय. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मूठभर शेंगदाणे घालूयात. आता हे शेंगदाणे छान असे सोनेरी रंग होईपर्यंत तेलामध्ये तळून घेऊयात. भरपूर जण पोहे बनवताना कांद्यामध्ये शेंगदाणे घालतात, पण असं केल्याने शेंगदाणे थोडेसे नरम पडतात. कांदा पोह्यांमध्ये असे छान कुरकुरीत शेंगदाणे आपल्याला हवे असतील तर आधी ते अशा पद्धतीने तळून घ्या. तर हे शेंगदाणे आपल्याला फार जास्त काळपट होईपर्यंत तळायचे नाहीत. असे छान सोनेरी रंगावर आले की काढून घेऊयात. आता याच तेलामध्ये आपण पोह्यांना फोडणी देणार आहोत. तेल गरम झालं की यामध्ये 1 चमचा मोहरी घालूयात. मोहरी आधी छान तडतडू दे. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं घालूया. सोबत अगदी चिमूटभर हिंग घालूयात. फोडणी छान आधी तडतडू द्या, म्हणजे पोह्यांमध्ये त्याची चव छान येते. त्यानंतर इथे मी 2 हिरव्या मिरच्या अशा बारीक आकारामध्ये चिरून घेतल्या आहेत. चिरलेली हिरवी मिरची फोडणीमध्ये घालूया. मिरची अशा पद्धतीने तेलावर घातली म्हणजे मिरचीचा तिखटपणा फोडणीमध्ये छान उतरतो. त्यानंतर यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घालूयात. आता आपण हे सर्व साहित्य तेलावर व्यवस्थित परतून घेऊयात. त्यानंतर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे असे मध्यम आकारामध्ये चिरून घेतलेत. आता हा चिरलेला कांदा आपण तेलामध्ये घालूया. कांदा पोहे बनवताना कांद्याचं योग्य प्रमाण घेणं खूप गरजेचं आहे. यावर आपल्या पोह्यांची चव अवलंबून असते. त्याचबरोबर आपल्याला कांदा फार जास्त बारीक चिरून घ्यायचा नाही किंवा फार जास्त मोठाही चिरू नका. अशा पद्धतीने मध्यम आकारामध्ये कांदा चिरून घ्या. आता हा कांदा आपल्याला मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. मीठ घातल्यामुळे कांदा लवकर परतला जातो. कांदा फार जास्त गडद होईपर्यंत परतू नका. अगदी असा छान गुलाबी रंग होईपर्यंतच परतून घ्यायचा आहे. जर आपण कांदा फार जास्त परतला तर कांदा पोहे आपल्याला कोरडे लागतात. तर असा रंग येईपर्यंत कांदा परतून घेतला. आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया. हळद फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घेऊया. ही सर्व फोडणी आपल्याला मध्यम आचेवर करायची आहे. मोठ्या आचेवर कांदा परतला तर त्याचा रंग लगेच बदलतो. त्याची चव कांदा पोह्यांमध्ये चांगली लागत नाही. त्यानंतर जवळपास 10 मिनिटे झालेत. आपले पोहे छान असे व्यवस्थित भिजले गेलेत. याचा अजिबात लगदा झालेला नाही. त्याचबरोबर ते कोरडे सुद्धा वाटत नाही. आता आपण हे भिजवलेले पोहे हाताने अशा पद्धतीने मोकळे करून घेऊयात. त्यानंतर हे फोडणीमध्ये घालूयात. अशा पद्धतीने सुटसुटीत करत आपण हे संपूर्ण पोहे फोडणीमध्ये घालून घेतले. त्यानंतर हलक्या हाताने पोहे फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. जास्त जोरात पोहे मिक्स केले तर ते तुटतात. तर इथे मी हे पोहे फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेत. आता यावर झाकण ठेवूयात. त्यानंतर 1 मिनिटभर एक वाफ काढून घेऊयात. तर जवळपास 1 मिनिटांनंतर झाकण उघडूया. पोहे एकदा व्यवस्थित परतून घेऊ. पोह्यांना फार वेळ वाफ देऊ नका. नाहीतर जे कढईच्या खालचे पोहे असतात ते असे कडक होतात. त्यानंतर आता आपण तळून घेतलेले शेंगदाणे यामध्ये घालूया. आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. जवळपास मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. ही कोथिंबीर व्यवस्थित पोह्यांमध्ये मिक्स करून घेऊया. तुम्ही या स्टेजला यावर लिंबाचा रस घालू शकता. जेव्हा आपण हे पोहे प्लेटमध्ये देतो तेव्हा त्यासोबत लिंबाची फोड सुद्धा देऊ शकतो. अशा पद्धतीने आपले सकाळच्या नाश्त्याचे कांदा पोहे तयार झालेत. रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा.